मित्र हो, रामकृष्ण हरी. छान गोष्टी या नावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजची जी गोष्ट आहे ती जीवनाच्या कलेच्या संदर्भानं मी आपल्याला सांगणार आहे. फक्त गोष्ट सुरू करण्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा. कधीकधी परिस्थिती, संकट आपल्यावर मात करायचा प्रयत्न करतात आणि परिस्थिती विपरीत असली, संकट बिकट असली की आपल्याला असं वाटतं की त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे की नाही. बाहेर पडण्याचा मार्ग निश्चित असतो, फक्त थोडं थांबावं लागतं, थोडी वाट पाहावी लागते आणि ती पाहिल्यानंतर आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग निश्चित सापडत जातो. आजची जी गोष्ट आहे ती प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांची आहे. SP कॉलेजला ते ज्यावेळी प्राध्यापक म्हणून रुजू झाले त्यावेळी त्यांचा वर्ग उधळून लावण्यासाठी काही विद्यार्थी कार्यरत होते, प्रयत्नशील होते. ते वर्गात प्रवेश करते झाले मामासाहेब दांडेकर त्यावेळी त्यांचा पोशाख होता तो वारकरी पोशाख होता. पांढरा शुभ्र धोतर, पांढरा शुभ्र सदरा, डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी आणि कपाळाला गंध असा त्यांचा पेहराव होता, त्यांचा पोशाख होता. तो पाहून विद्यार्थ्यांनी एकच कल्लोळ केला, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मामासाहेब दांडेकर हे शांतपणे ऐकत होते. एक अर्धा मिनिट ते स्तब्ध राहिले आणि स्मित हास्य करत त्या विद्यार्थ्यांच्याकडे त्यांनी पाहिलं आणि त्याने एकच वाक्य त्या विद्यार्थ्यांना सांगितलं, माझ्याकडे पाहून जर तुम्हाला पुंडलिक वरदा असं म्हणण्याची इच्छा, वृत्ती आणि प्रेरणा होत असेल तर खऱ्या अर्थानं वारकरी पोशाख, वारकरी जीवन सार्थकी लागलं असं म्हणायला हरकत नाही. वर्ग स्तब्ध झाला, शांत झाला आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे आवडते प्राध्यापक म्हणून मामासाहेब दांडेकर हे त्यांचे आवडते प्राध्यापक झाले आणि ते पुन्हा SP कॉलेजचे प्राचार्यही झाले. हे एवढं कशामुळं घडलं तर जीवनात संकट आल्यानंतर, परिस्थिती विपरीत झाल्यानंतर तुम्हाला संयम जर राखता आला तर त्या परिस्थितीवर, त्या संकटांवर मात करता येते. एवढंच या गोष्टीचं सार आहे. म्हणून संयम जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. रामकृष्ण हरी.